हा जो पाठीमागा आहे हा आहे आमच्या शेतामधला बांध. इकडे चुलता आहे आणि इकडे माझी वडील. आयुष्यभर ह्या बांधासाठी दोघ जण भांडत राहिले. आणि भांडण अशा प्रकारे केलं, तलवार आणि कुऱ्हाड त्याच्याशिवाय ह्यांची दोपटाधोपटीच नव्हती एकमेकांना. माझ्या चुलत्यांनी वडिलांना मारलं. माझे वडील कमजोर होते, मोठे होते, त्यांच्यापेक्षा पण कमजोर होते. मार खाल्ला. वडिलांनी चुलत्यावर कंप्लेंट केली. चुलतेचे पैसे पोलिसांना आणि वकिलाला गेले आणि माझ्या वडिलांचे पैसे हॉस्पिटलमध्ये गेले. असं एकदा नाही बऱ्याच वेळा घडलं. आता दोघं पण 70च्या पुढे आहेत, तरी पण हाच इगो आहे त्यांचा अजून सुद्धा. ते मागच्या वेळेस घटना घडली अहमदाबादमध्ये, 250 ते 300 लोक एकाच जागी जळून मेले. त्यांनी कुणासोबत तरी इगो मांडला असेल ना. प्लीज मित्रांनो, नका करू असं. काय गॅरंटी नसते यार माणसाची, खरंच नका करू. कारण काय कुणी सोबत बांधून नेत नाही यार. देवाची बुडाली आणि रावणाची जाळाली, काय खरं नाही या माणसाचं. खरंच हे म्हणजे जिथलं तिथं संपून टाकत जावं विषय. बोला एकमेकांशी. असं तुमच्या घरात कुणी आसपास असेल तर त्यांना थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करा. काय होतं, लहानाची कळ थोराला पहिली एक जुनी म्हण आहे, तसंच होतं यार. समजतंय ना.